नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मकर संक्रांत स्पेशल गुळपोळी. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि खमंग आणि एकदम खुसखुशीत बनते. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कशी झाली आहे रेसिपी. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. आज आपण बघणार आहोत गुळपोळी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण इथे पहिल्यांदा पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि 2 चमचे भरून बेसनचं पीठ घेतलंय. चवीनुसार मीठ घालूया. आता पाणी घालून हे पीठ आपण घट्टसर मळून घेऊया. अशा प्रकारे आपलं घट्टसर पीठ मळून झालंय. जास्त पातळही करायचं नाहीये. ह्यात 1 चमचा तेल घालूया आणि हे पीठ आपण थोड्या वेळासाठी झाकून बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर आपण गुळपोळीचं सारण बनवून घेऊया. त्यासाठी मी एका कढईत 1 वाटी शेंगदाणे घेतले. ते आपण भाजून घेऊया. आपले शेंगदाणे भाजून झाले, ते आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. आता तीळ भाजून घेऊया. साधारण 1.5 वाटी इतके मी तीळ घेतले. ते तीळ आपण सोनेरी रंगावर भाजून घेऊया. जास्त मोठ्या गॅसवर भाजायचे नाहीयेत, नाहीतर करपतील. तीळ भाजून झाले. आता आपण एका भांड्यात काढूया. आता मी इथे 1 वाटी सुकं खोबरं घेतलंय. तोही छान आपण भाजून घ्यायचं आहे, अगदी सोनेरी रंगावर. तर हे तिन्ही जिन्नस भाजून झालेत चांगले. आता आपण ह्यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे. 2 वाटी इतका गूळ मी घेतला ह्याच्यामध्ये. आता हे सगळं मिक्स करून आपण मिक्सरला बारीक करूया. तुम्ही बघू शकता आपलं हे सारण तयार झालं आहे आणि त्या बाइंडिंग पण आलं आहे. आता आपण पोळ्या करायला घेऊया. आणि तुम्ही ह्याचे लाडूसुद्धा बनवू शकता. ह्याचे लाडू, याच्यात तूप घातलं ना, ह्याचे लाडू पण असे तयार होतील. तेही छान लागतात खायला. अशा प्रकारे आपण एक पिठाचा गोळा करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण हे असं सारण मिक्स करूया. ते बंद करून घेऊया.
थोडा हा गोळा आपण चपटा करून घ्यायचा आहे, म्हणजे लाटायला थोडंसं इझी होतं आणि सारणही शेवटपर्यंत सगळीकडे पसरतं. साईडच्या कडा अशा आपण लाटून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता आपलं सारण कसं शेवटपर्यंत पसरलं आहे. अशा प्रकारे आपण पोळी लाटून घ्यायची आहे. थोडंसं तूप घालते आणि आपली पोळी आपण भाजून घेऊया. थोडं तूप घालूया. अजून एक पोळी दाखवते तुम्हाला. तुम्ही बघू शकता मंडळी, आपली खुसखुशीत आणि खमंग अशी गुळपोळी तयार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.